समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपाधी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवकर्ता निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा आणि हरिपाठामधला सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्याला या अभंगामधून नामाचं महत्त्व पटवून देतात. सज्जनो, वारकरी संप्रदायामधला कुठलाही सप्ताह असो, वारकरी संप्रदायाचा प्रत्येक सप्ताह जरी असेल तर त्या सप्ताहाची सुरुवात ही नामपर अभंगानं किंवा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतला जातो. मध्ये भक्तिज्ञान वैराग्य कुठलेही अभंग चालतात आणि शेवटच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असतो. काल्याच्या पूर्वसंध्येला मागणीचा अभंग असतो आणि काल्याच्या प्रसंगाचा आपल्याला सर्वांना माहिती आहे, काल्याच्या प्रसंगाचा काल्याचा अभंग असतो. असा वारकरी संप्रदायानं लिहून दिलेला एक दंडक आहे आणि त्या दंडकालाच आपण हाती धरून आज हा नामपर प्रकरणातला आणि ज्ञानोबारायांचा सेवेकरता घेतलेला अभंग आहे. विठ्ठला. सांगतात या जगतामध्ये एक परमात्मा नावाचं तत्व आहे आणि ते नामानं सगुण साकार झालेलं तत्व आहे. नामानं सगुण साकार झालेलं जे तत्व आहे ते तत्व एक तत्व नाम आणि ज्याला सगुण साकार होण्यासाठी फक्त नाम कारणीभूत आहे. म्हणून काय सांगतायत महाराज, एक तत्व नाम. ते नाम कसं धरायचं, कसं धारण करायचं, तर मनावर एवढा निग्रह करायचा की ते दृढतेनं आपल्या मनाशी एकरूप करायचं. एकरूप एवढं दृढ धरायचं की दृढ धरल्याच्या नंतर नामाच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये दुसरं काहीच आलं नाही पाहिजे. माऊली सांगतात की एक तत्व नाम दृढ धरी मना आणि हरिसी करुणा येईल तुझी. जेव्हा तुम्ही ते नाम दृढ धरलं तेव्हाच तुम्हाला तुमची दया त्या देवाला येईल, भगवंताला येईल. कारण देवाला दया येण्यासाठी आपल्याला काहीतरी कार्य करावं लागतं. सामान्य उदाहरण घ्या, आपल्याला जर एखाद्याच्या हृदयात बसायचं असेल, आपल्याला जर एखाद्याच्या हृदयात जागा मिळवायची असेल तर आपल्याला त्याचं काय करावं लागतं महाराज, नाम घ्यावं लागतं, दास्यत्व करावं लागतं, नवे त्या माणसाच्या संपर्कात तरी यावं लागतं. आणि जेव्हा आपण त्या माणसाच्या संपर्कात गेलो तेव्हा सामान्य संसारातली माणसं दया करतात, जवळ करतात. मग जगाचा मालक आहे, भगवंत आहे, त्या भगवंताला जर तुमची दया यायची असेल तर तुम्हाला ते नाम घ्यावं लागेल. एक तत्व नाम दृढ धरी मना. मग काय होईल, हरिसी करुणा येईल तुझी. आणि त्यावेळेस तुम्हाला देवाची दया येईल. बरं, दया येईल नाम घ्यायचं, पण ते नाम काय लय अवघड आहे का घेणं? ते नाम घेणं अवघड अजिबात नाही. ते नाम सोपे, एवढं सोपं आहे की कोणालाही घेता येतं. ते नाम कोणालाही घेता येतं. आता कीर्तन झाल्या म्हणजे कोणालाही घेता येतं एवढं सोपं आहे, पण मुखाला येत नाही याच्या एवढं अवघड काहीच नाही. 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे. 8:30ला या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ झाला आणि प्रारंभ झाल्याच्या नंतर 8:30 पासून निदान 10 वेळा तरी विठ्ठल विठ्ठल भजन आलं. विठ्ठल महाराज 10 वेळा विठ्ठल विठ्ठल भजन आलं, पण 10 वेळापैकी एकाच्याही मुखाला विठ्ठल नाम आलं नाही. हे एवढं अवघड आहे. हा, सोपं आहे पण मुखाला येण्यासाठी ते अवघड आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग महाराज सांगतात ते सोपं आहे म्हणजे कसं आहे, एवढं सोपं आहे की ते कोणालाही घेता येतं. आता काकड्याची मंडळी आलेली आहेत, आमचे नागरी मामन ते आलेले आहेत. त्यांच्या वयातल्या माणसाला सुद्धा ते नाव घेता येतं आणि छोटंसं बाळ असेल त्याला सुद्धा नाव घेता येतं. ज्याचं लग्न झालं त्याला सुद्धा नाव. तुम्ही फक्त बोलत चला. आपल्या घरगुती कीर्तने, गावातले कीर्तने, बरोबर नाही, चुकला तरी घरचाच महाराज आहे आणि जमलं तरी घरचाच महाराज आहे. मग ज्याचं लग्न झालं त्याला सुद्धा नाव घेता येतं. ज्याचं होऊन पुन्हा जमता पुन्हा मोडलं त्याला बी नाव घेता येतं. त्याला तर जास्त घेता येतं महाराज, कारण त्याला आधारच राहिलेला नसतो दुसरा कोणता. हा, म्हणून त्याला सुद्धा नाव घेता येतं. ज्याला जमीन आहे, जुमला आहे, श्रीमंती आहे, त्याला सुद्धा नाव. ज्याच्याकडे दलिंद रेषेचं कार्ड आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे, त्याला सुद्धा नाव घेता येतं. एवढं सोपं ते नाव आहे. ते नाम सोपे रे. मग राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा,
कोणत्याही नामानं त्या देवाला आळवलं तर ते नाव तुम्हाला घेता येतं, रामकृष्ण गोविंद. पण वाचेशी सद्गद, सद्गद म्हणजे प्रेमानं, ते प्रेमानं घेतल्या गेलं पाहिजे. नाही तर प्रेमानं नाही घेतलं तर काय होतं सांगू तुम्हाला. आता विना आहे आपल्या इथं, बरोबर आहे, विना आहे. काही माणसांना माऊली बाबा म्हणतात, घेणार विना, हा मग ते घेतंय बिचार, पण घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे बी दुसरं कोणी 2 तास येत नाही, त्याच्याकडे नाही 2 तास आलं की मग ते करते विठ्ठल विठ्ठल. म्हणजे असं नाही, ते प्रेमानं घेतल्या गेले पाहिजे. काय सांगतात महाराज, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. नाकामध्ये जर नथ घालायची असेल तर नाक शोभिवंत असावं, त्याला तेव्हा त्या नथेला मान आहे. भजन जर करायचं असेल, त्यात प्रेम असेल, तेव्हा त्या भजनाला किंमत आहे. म्हणून काय करायचं तर ते नाव कसं घ्यायचं, प्रेमानं घ्यायचं. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपा आधी. मग ते नाम घ्यायचं, ते प्रेमानं घ्यायचं. पण या कलियुगामध्ये आपण राहतोय. प्रत्येक काळामध्ये देवाची साधना करण्यासाठी वेगवेगळं साधन ठरवलं गेलं होतं. पण या कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धरून जायचं असेल, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, हे कलियुगा माझी करावे कीर्तन. हेने नारायण, हेने नारायण, देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण, तेने नारायण, देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, हे कलियुगा माझी करावे कीर्तन. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जासी जनी. कारण कलियुगामध्ये जर आपल्याला धरून जायचं असेल तर नामासारखं शक्ती नाही, नामासारखी कुठल्या साधनामध्ये ताकद नाही. नवे दुसरं साधन करण्यासाठी आपली शक्ती अपुरी पडते महाराज. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. योगाच्या भानगडीत पडू नका, कारण योगासाठी आपल्याला 15 दिवस निरहार लावावं लागतं. आपला लाग आहे का? अजिबात लाग नाही महाराज. का लाग नाही? उद्या एकादशी असली विठ्ठल महाराज तर आदल्या दिवशी बायको म्हणते घ्या ना चपाती, उद्या एकादशी. आदल्या दिवशी एकादशीसाठी आदल्या दिवशी जेवण चाललं. एकादशीचा विधी कसा आहे माहिती आहे का? दशमीला जेवायचं ना, एक टाइम जेवायचं दशमीला संध्याकाळी जेवायचं नाही. एकादशीला दिवसभर निराहार राहायचं आणि द्वादशीला सकाळी 7 वाजता द्वादशी सोडायची, असा एकादशीचा नियम आहे. नाही असते हा, फलाहार घेतला तर चालतो. मला असते मधुकर महाराज, माझ्याकडे पाहू नका. हा असते मला. मग असा एकादशीचा नियम आहे. तर बायको म्हणते घ्या ना अर्धी चपाती. त्या दिवशी अर्धी चपाती शिल्लक घेतं. दुसऱ्या दिवशी एकादशी आहे म्हणून एक तांब्या तरी चहा पितं महाराज दिवसभर. एक तांब्या चहा पितं. त्याच्यानंतर राजगुऱ्याच्या 2-4 भाकरी खातं, पपईच्या फोडी खातं, पुन्हा काय खातं, एवढी मोठी ती साबुदाण्याची खिचडी खातं. आणि 5 वाजता पुन्हा त्याचं तोंड बारीक होतं. त्याची बायको म्हणते तुम्हाला कुठं दम निघतो, करू का बेसन चपात्या? हा एकादश गेली. म्हणजे योगाच्या भानगडीत पडणं आपल्याला शक्य नाही. योग आपल्याला शक्य नाही, मग आपण कर्माच्या भानगडीत पडू. कर्मही आपल्याच्याने शक्य होणार नाही. त्याच्यासाठी ज्ञानाच्या भानगडीत जरी पडलो आपण तरी ज्ञान आपलं अपुरं पडतंय. मग कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. महाराज सांगितले तुम्ही काय करा, नाम घ्या. ते नामच तुम्हाला ते नाम साधनच तुम्हाला त्या देवापर्यंत पोहोचेल महाराज. पण काय असतं, ज्या काळामध्ये जे साधन उपयुक्त ठरतं तेच साधनाचा अवलंब केला पाहिजे. आपल्याला गण माहिती आहे की रिसोडला जाण्यासाठी 10 रस्ते आहेत, पण ज्या रस्त्यानं चांगली गाडी चालू शकते त्याच रस्त्यानं जायचं नाव.
पूर्वीच्या काळी लग्न जरी असतील तर गाडी बैलांना लग्न जायचे, गरिबाचे लग्न पायी पायी जायचे. मग तो काळ आज राहिला का? नाही, आज राहिला नाही तो काळ. आज एस टी बस काहीतरी याचा सुविधा आलेली आहे. मग त्या सुविधेचा आपण अवलंब केला पाहिजे. म्हणून नाम हेच साधन आपल्याला उद्धरून जाण्यासाठी आहे. कलो केशव कीर्तनात रे रे गर्जती गर्जती. म्हणून नाम हे साधन आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, तुम्ही घ्या का न घ्या, पण मी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, मी मौन धारण करून त्या देवाचं नाव घेणार आहे. मौन फार महत्वाचं आहे महाराज, मौन धरलं पाहिजे. निरर्थक बडबड करण्यापेक्षा मौन महत्वाचं आहे. आता माऊली बाबा आमचे याला जात असताना, प्रदक्षिणाला जात असताना, त्याच्यानंतर देवाची पूजा करत असताना आणि जेवताना 3 वेळा मौन धारण करतात. आमचा विठ्ठल बाबाचा नामचा नेमकाच विषय झाला त्या गोष्टीवर. माऊली बाबाचं एक दिवस पाहिलं, मी मौन धारण केलं जेवताना. एक दिवस धरलं मौन. मला वाटलं बाबा तर जेवतात मौन धरून, पण बाबाची परागमा आहे. आमचा देवा राही चकला. मी मौन धरलं आणि एक पोळी वाढलेली होती. ती एक पोळी संपून अर्धा घंटा झाला, पण पोळीच आली नाही महाराज. तेव्हापासून मौनच धरणं सोडून दिलं, नकोच मौन. आणि मग तांब्या वाजू लागलो असा जोरानं. बायको तिकून जोरातच आली, काय झालं ते वाजवायला? अरे म्हणलं नको बाबा, मौन धरलं होतं. ते मौन एका फोन येते, नंतर भरत जा म्हणे, हे लेकरं येतं, हे म्हणजे तो वेगळाच कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं मौनाच्या भानगडीत सुद्धा पडायचं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, तुम्ही घ्या का न घ्या, पण खरं सांगू परमार्थ विनोदाचा भाग सोडून द्या, पण माणसानं मौन धारण केलं पाहिजे. आपल्या वाचेनं एखादं जे वाक्य निघतंय ते आपल्या विनाशाला सुद्धा कारण असू शकतं महाराज. एका गावामध्ये ब्राह्मण बुवा रोज पूजेला जायचे, रोज पूजेला जायचे. आणि पूजेला जात पूर्वीचे ब्राह्मण बुवा, आजचे नाही, पूर्वीचे ब्राह्मण बुवा रोज पूजेला जायचे. आणि त्या गावामध्ये पूजा अर्चा केल्याच्या नंतर त्या गावामध्ये जी काही दक्षिणा म्हणून मिळेल ते घेऊन यायचे. आणि घेऊन आल्याच्या नंतर घरी आणून आपलं ते ग्रहण करायचे. सर्व त्यांचा दिनक्रम चालू असायचा. पण एक दिवस गेल्याच्या नंतर पूजा अर्चा झाली आणि त्या गावातल्या एका महिलेने, एका माता भगिनीनं काय सांगितलं की बाबा आमच्या घरी पूजा झाली, एक काम करा ना, आमच्या घरी एक ताक आहे गुंडी भरून, तुम्ही घेऊन जाता का? ब्राह्मण बुवा म्हणले काय हरकत नाही. ते गुंडीभर ताक घेतलं. ताकावरती काही झाकण नव्हतं, डोक्यावरती घेतलं आणि पैदल चालत चालत या गावावरून दुसऱ्या गावावरती गेले मधुकर महाराज. आणि दुसऱ्या गावावरती जात असताना एका घारीनं साप धरला महाराज. साप आपल्या बोलण्यानं आपलं मौन जर नसेल, आपलं जर एखादं वाक्य चुकीचं गेलं एखाद्यासाठी, तर आपला विनाश कसा होतो याच्यासाठी मी उदाहरण सांगायलो. मग तो साप त्या घारीनं धरला आणि साप घारीनं धरल्याच्या नंतर वरून ती घार साप घेऊन जात आहे. बरं, साप जिवंत नाहीये, साप मेलेला आहे. लक्षात घ्या, साप मेलेला आहे. त्या घारीच्या चोचीमध्ये तो साप आहे. खालून ते ब्राह्मण बुवा जात आहेत आणि घारीनं साप जात असताना वरून सापाच्या मुखारविंदातून विषाचे 2 थेंब त्या ताकामध्ये पडले. कशामध्ये पडले? लक्षात घ्या, कशामध्ये पडले? ताकामध्ये पडले. आणि ताकामध्ये पडल्याच्या नंतर ते ताक विषारी झालं महाराज. ब्राह्मण बुवा घरी गेले आणि ब्राह्मण बुवा घरी गेल्याच्या नंतर ब्राह्मण बुवांनी काय केलं, ते ताक घेतलं. घरी साबुदाण्याची खिचडी, असाच उपासाचा काहीतरी दिवस होता. घरी साबुदाण्याची खिचडी ब्राह्मण काकूनं केलेलीच होती. ती खिचडी आणि ते ताक ग्रहण केलं. आणि ग्रहण केल्याच्या नंतर थोडासा आराम करावा म्हणून अंग टाकलं, तर तेवढ्यामध्येच त्या सापाचं विष त्या ब्राह्मण बुवाच्या अंगामध्ये गेलं आणि ब्राह्मण बुवा तिथंच गतप्राण झाले. गतप्राण झाले. ब्राह्मण बुवा गतप्राण झाल्याच्या नंतर यमराज त्याला न्यायला आले. यमराजांनी वर नेलं आणि वर नेल्याच्या नंतर चित्रगुप्ताने विचारलं, का हो काढा यांची फाईल, काय केलं होतं यांनी, कशामुळे त्यांचं देह अवसान झालं, कशामुळे मरण पावले. पाहिलं तर कोणाचा दोष नव्हता. घारीनं साप धरला, घारीच्या तोंडामध्ये साप आहे. साप कसा आहे? मेलेला आहे. साप कसा आहे? मेलेला आहे. ताक दिलं होतं ते ताक सुद्धा शुद्ध होतं. मग हे ब्राह्मण बुवा गेले कसे? नेमकं यांचं जे मरण आहे ते कोणाच्या नावावरती टाकायचं? कोणाच्या नावावर टाकायचं सांगा? आपल्याला तरी प्रश्न पडतोय का नाही? ब्राह्मण बुवा तर गेले, कशामुळे गेले? आता साप मेलेला असताना त्यांच्यावर टाकता येतं का? नाही. बरं, घारीचा काही दोष आहे का? नाही. ज्यानं ताक दिलं त्याचा दोष आहे का? ब्राह्मण बुवाचा दोष आहे का? ब्राह्मण काकूचा दोष आहे का? अजिबात कोणाचा दोष नाही. मग माऊली महाराजाचा दोष आहे का? हा, कुरे माऊलीचा? मग कोणाचा दोष आहे?
मग पुन्हा चित्रगुप्ताने सांगितलं, अहो आपण तर आणलं, पण याला काहीतरी कारण द्यावं लागेल. बघा, कोणताही मनुष्य वारल्याच्या नंतर लोक कुठं ना कुठं त्याचं कारण शोधतात. कोणी अटॅकनं गेला असेल, कोणी ॲक्सिडेंटनं गेला असेल, कोणाला कशा कोणी बिमारीनं गेला असेल, त्याला काहीतरी मरणाला कारण. असं झालंय का की माणसाला कारण नसताना माणूस मेला? असं अजिबात झालं नाही. मग कारण शोधता शोधता यमराजाचे दूत खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर पाहिलं गावामध्ये शांतता आहे, कोणीच काही बोलत नाहीये, पण एक ओटा होता महाराज. प्रत्येक गावामध्ये एक ओटा असतो. त्या ओट्यावरती 2-4 माणसांचं बोलणं चालू होतं. एक म्हणलं, ऐकलं का शामराव? म्हणले काय? ब्राह्मण बुवा गेले माहिती आहे का नाही? ते म्हणले हो, ते फलाण्या गावाला जात होते आणि तिथं जास्त पुढं करू लागले म्हणून तिथं कार्यक्रम केला त्याचा. हां. दुसरा म्हणला, तुम्हाला काही माहिती नाही, ब्राह्मण काकूचाच कार्यक्रम आहे, खिचडीतच विष होतं. तिसरा म्हणला, ते बी नाही, आपल्या गावातूनच आहे, पण मी सांगत नाही. असे चौघांचं ते बोलणं चालू आहे. मग चित्रगुप्तांनी विचारलं, का हो गेलते का गावात? हो गेलो होतो. काय झालं? म्हणे गावात शांतता होती, ब्राह्मण बुवाबद्दल कोणीही बोलायला तयार नव्हतं. मग पण एका ओट्यावर 4 जण माणसं बसलेले होते आणि त्यांची अशी चर्चा चालू होती. चित्रगुप्तांनी सांगितलं, काहीच करू नका, ते जे पाप आहे, ते जे त्या ब्राह्मण बुवाच्या मरणाला जे काही कारणीभूत असेल ते त्या चौघांच्या नावावर टाका. विठाला आपल्या मुखातून निघालेली स्तुती असो किंवा आपल्या मुखातून निघालेला एखादा शब्द असो, तो सुद्धा आपल्या विनाशाला कारण ठरू शकतो. म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. हा जरा अभंगाचा शब्दशः भावार्थ. विठाला थोडंसं प्रतिपादन असं, पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे वेलतुरा गाव. आणि या वेलतुरा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, वर्ष मोजता येत नाहीत महाराज, मढी टू पारावून इथं एवढा असा हा या सप्ताहाचा प्रवास. आणि गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय साहेबराव बापू काळे यांच्या अथक प्रयत्नातून सुरुवातीला त्यांनी सप्ताह उभा केला तेव्हा मढीमध्ये केला, त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पारावरती आला आणि पारावरून इथं सोपान महाराजांच्या संयोगानं नियोजनानं या ठिकाणी आलेला आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे कलशारोहण सोहळा सुद्धा आहे. खऱ्या अर्थानं यावर्षी जर विचार करायला गेलं तर आपल्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या बाहेरगावी दिलेल्या आहेत, आपल्या गावाचं नाव वेलतुरा होतं आणि आहे सुद्धा, पण खऱ्या अर्थाने यावर्षी जर त्या वेलाला तुरा लावण्याचं काम कोणी केलं असेल तर आमच्या भगिनींनी केले महाराज. आज आम्ही 15 दिवस टाळ्या वाजवायच्या असेल तर खुलके वाजवा महाराज, खुलके वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. 15 दिवस फिरत असताना 15 दिवसात आमच्यासोबत आता बरीच मंडळी होती, मानकरी होते, आमचे अशोक बाबा होते, राघो मामा, सीताराम मामा, हे सर्वजण आमच्यासोबत फिरले. महाराज, आमचा सुनील, सर्वजण फिरल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी गेल्याच्या नंतर आम्हाला असं म्हणायचं काम पडलं नाही की तुम्ही एवढी पावती करा. कुणीच नाही महाराज. आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मनाने पावती काढून दिली. मी तर म्हणेन भगवान पंढरीश परमात्मा असेल, आमचे मारुतीराय असतील, आमचे वेलेश्वर भगवान असेल, त्यांना एवढं देवो की कुठलाही कार्यक्रम आज जे त्यांच्याकडे आहे त्याच्या 10 पट संपत्ती त्यांना मिळो महाराज, 10 पट संपत्ती मिळो. कारण एवढं त्यांचं सहकार्य आमच्या सप्ताहाला लाभलेलं आहे. म्हणून वेलाला जर तुरा लावण्याचं काम कोणी केलं असेल तर आमच्या भगिनींनी केलेलं आहे. कलशारोहण सोहळा सुद्धा आहे आणि त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा परमभाग्यानं माझ्याकडे आलेली आहे. खऱ्या अर्थानं आज 1 नंबरचं कीर्तन आहे महाराज. आज किती नंबरचं कीर्तन आहे? 1 नंबरचं कीर्तनी. बरं, काय असतं? पेरणीचे दिवस असतात. पेरणीच्या दिवसात माणूस धुऱ्याकाठी तास काढताना कोणाच्या हातात आवत असते? जाणकार माणसाच्या हातात आवत असते. मग नंतर पोरं हाणतात. बरोबर आहे का नाही? बाबू, मी तास काढून देतो, मग तू दिवसभर हाण. पण इकून धुऱ्याकून खुटं असतात. तसं आज जाणकार माणसाकडे कीर्तन आहे. आता उद्यापासून बरेच आपले पोरं येणारच आहेत. हा, म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी विनोदाचा भाग सोडा. आणि मग काल्याला शेवटी माळ फाळ पेरायचा राहिला की एखाद्या बारक्या पोराला धाडतात, तू जाय आणि पेरून ये.
विठ्ठला. चालूच असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, दिवसभर अन्न सत्र आणि त्यामधील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा परम भाग्यानं माझ्याकडे आलेली आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायक ज्यांच्या सर्वांशी परिचय आहे आणि त्यांनी आपला कलशसुद्धा एक दिलेला आहे असे आमचे मधुकर महाराज अवचार. दुसरा कलश आमचे संतोषरावजी मापारी यांनीसुद्धा दिलेला आहे. आमचे मधुकर महाराज अवचार आहेत. दुसरे त्यांच्याच तोडीचे आणि आपल्याला फक्त परिचय नसतो, आपल्याजवळ एखादा हिरा असतो पण त्या हिऱ्याचा आपल्याला परिचय नसतो, असे आमचे संगीत विशारद आमचे महादेव महाराज हजारे हे सुद्धा आहेत. आणि ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्यांनी विठ्ठल बाबांच्या आश्रमामध्ये गेले अनेक दिवस आपली साधना केलेली आहे आणि माझ्यासारख्या छोट्या मुलाचं कीर्तन ऐकणं त्यांनाही पसंत पडत नसेल महाराज, एवढा त्यांचा अभ्यास आहे. आणि ऋषिकेशला सुद्धा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे असे आमचे विठ्ठल महाराज देशमुख, त्यांची ही भक्ती ज्ञान गंगा वारकरी शिक्षण संस्था गोभणी हे सुद्धा या ठिकाणी आहेत. मोठं मन आहे महाराज आणि मोठं त्यांनाच म्हणावं महाराज, जे छोट्यांना घेऊन चालतात त्यांना मोठा म्हणावं. आज त्यांचा जर अभ्यास पाहिला तर खऱ्या अर्थानं मी थोडंसं एक वाक्य माफी मागून बोलेन, आपल्या परिसरात सुद्धा त्यांच्या एवढा अभ्यास नाही. ओरिजिनल शास्त्री ते आहेत आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, पण जसं आहे त्याप्रमाणे ते राहणारे आहेत. आमचे विठ्ठल महाराज देशमुख सुद्धा या ठिकाणी आहेत. दोन्ही विनेकरी आहेत आमचे चोपदार, दोन्ही नारायण भाऊ आणि बाबुराव हे दोघं सुद्धा आहेत. ज्यांची सुंदर अशी रेकॉर्डिंग चालू आहे ते आमचं मराठी हॉटस्पॉट, ते आमचे अरविंद भाऊ सुद्धा आहेत. आणि ज्यांच्याकडं खूप मुलंसुद्धा शिकायला आहेत आणि स्वतंत्र पखवाजाचे क्लाससुद्धा त्यांच्याकडे आहेत असे आमचे माऊली महाराज कुरे आहेत. सुंदर असं मार्गदर्शन, नियोजन, संयोजन ज्यांच्याकडं असतं ते आमचे माऊली बाबा. सर्व गावकरी मंडळी आहेत. ज्यांनी हार आणले ते सुद्धा आहेत, ज्यांनी नाही आणले ते सुद्धा आहेत. नाही, ज्यांची साऊंड सिस्टम्स खूप सुंदर आहे ते आमचे सुनील भाऊ, नाथराव दादा हे सुद्धा या कीर्तनाला आहेत. गावकरी तरुण मंडळी असतील, वयोवृद्ध मंडळी असतील, भक्तिमती माता आहेत, भक्तिमान्य पुरुष आहेत, सर्वांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात. विठ्ठल. अभंग ज्ञानोबारायांचा आहे आणि ज्ञानोबाराय आपल्याला या अभंगामध्ये नामाचं महत्त्व पटवून देतात. पण आपल्याला अगोदर पाहावं लागेल की कोण होते ज्ञानोबाराय. इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये दौलताबादच्या किल्ल्यावर जनार्दन महाराजाचे एक महान संत होऊन गेले. महाराज महान संत होऊन गेले. त्यांना 3 शिष्य होते. एक जनी जनार्दन, एक एका जनार्दन आणि एक रामा जनार्दन. जे जनी जनार्दन होते त्यांची बीडला समाधी आहे पाटंगण संस्थानमध्ये. आणि दुसरे होते ते एकनाथ महाराज. ते एका जनार्दन आपण ज्यांना संबोधित करतो ते पैठणचे एकनाथ महाराज. खूप श्रीमंत होते एकनाथ महाराज. एवढे श्रीमंत होते एकनाथ महाराज, एवढे श्रीमंत होते की त्या काळी एकनाथ महाराजांचा जो वाडा आहे, त्या काळी म्हणजे आज जरी आपण पैठणला गेलो, फाल्गुन वैद्य षष्टीला जर आपण पैठणला गेलो तर त्यांच्या वाड्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की एकनाथ महाराज किती श्रीमंत होते. महाराज खूप श्रीमंत होते एकनाथ महाराज. त्यांच्या जर वाड्याच्या भिंती पाहिल्या तर त्या भिंतीवरून ट्रॅक्टर जाईल एवढ्या त्या भिंती आहेत, एवढ्या त्या भिंती आहेत. म्हणजे श्रीमंतीचा अंदाज लावता येईल आपल्याला. आपल्याही घराला भिंतीच असतात, पण कशा असतात आपल्या भिंती? हां, सुमन अक्कान इकून खिळा ठोकायचा, यमुना अक्कान त्याला कॅन लटकवायची, इनीचा खिळा काढून घ्यायचा, तिचं तेल सांडून जायचं. आपल्या अशा भीती असतात. महाराज खूप श्रीमंत होते एकनाथ महाराज. आणि जनार्दन महाराजाचे 3रे शिष्य होते ते रामा जनार्दन. ते त्या दौलताबादच्या किल्ल्यावरच राहिले आणि तिथंच त्यांची समाधी आहे. ते सांगतात कोण होते ज्ञानोबाराय. लोपले दान जगी ते कोणी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, भावनेविले त्याने. आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा, महाकैवल्याचे नाव, देवकी साधू संत, देवकी साधू संत, मनवेदना माझा. आरती ज्ञानराजा.
आपल्याला कळावं म्हणून भगवंतानेच अवतार घेतलेला आहे. ते ज्ञानोबा आहेत महाराज. त्याच काळी मंगळवेढ्यामध्ये एक संत होऊन गेल्या. त्यांचं नाव काय? थाप देत. त्याच काळी मंगळवेढ्यामध्ये एक संत होऊन गेल्या. त्या एका वेश्येची मुलगी होती महाराज. एका वेश्येची गणिकेची मुलगी होती. त्यांचं काय नाव होतं? कान्होपात्रा. त्या कान्होपात्रा असं लिहितात महाराज. कान्होपात्राबद्दल तुम्हाला एक गीत सुद्धा तुम्ही ऐकलेले असेल. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ती कान्होपात्रा ज्ञानोबारायाबद्दल असं लिहिते. धन्य कान्होपात्रा आज झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. ती कान्होपात्रा सांगते की आम्हाला कळावं म्हणून भगवंतानेच त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबाराय रूपाने अवतार घेतलेला आहे. आणि मग तुम्हाला सांगतो, कान्होपात्रा एवढी पवित्र होती, एवढी पवित्र होती, एवढी पवित्र होती की एक वेळेस बादशाला तिला विकल्या गेलं. आणि बादशाला विकल्याच्या गेलं आणि त्यांच्या बादशाला विकल्याच्या नंतर कान्होपात्रा चोखोबरायच्या दिंडीमध्ये सामील झाली. चोखोबरायच्या आणि चोखोबरायच्या दिंडीमध्ये सामील झाल्याच्या नंतर घडलं असं महाराज की त्या चोखोबरायच्या दिंडीमध्ये जात असताना ते बादशाचे जे शिपाई होते त्या शिपायाला चकमा दिला कान्होपात्रांनी. आणि चकमा दिला आणि त्या दिंडीमध्ये गेली. दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर दिंडी असं दरमजल करत करत पंढरपुरामध्ये दिंडी आली. आणि पंढरपुरामध्ये दिंडी आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी ज्ञानोबारायांचं कीर्तन चालू आहे. ज्ञानोबारायांचं कीर्तन चालू होतं महाराज. आणि त्या कीर्तनाचा अभंग होता, ए साथी आली या वळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जलवत जाईल रया. ते अभंग ऐकल्याच्या नंतर आणि ते कीर्तन ऐकल्याच्या नंतर कान्होपात्राच्या लक्षात आलं की या ठिकाणाहून वाचवण्यासाठी कोणाला माय आणि कुणाची बाप सुद्धा आपल्याला वाचवणार नाही. म्हणून आपली भेट आपण आपली सोडवणूक आपणच केली पाहिजे. आपली आपण करा सोडवण, अशी सोडवणूक केली पाहिजे. म्हणून कान्होपात्रानं तिथून सरळ मंदिराचा रस्ता धरला महाराज. त्या गाभाऱ्यामध्ये गेली आणि पांडुरंगाच्या चरणावरती एकदा मस्तक ठेवलं की पुन्हा ती मंदिरातून बाहेर आलीच नाही महाराज. आपण कधी जरी आता मंदिरात गेलो तर वृक्ष रूपाने कान्होपात्रा आज त्या ठिकाणी आहे. एवढी भक्त होती कान्होपात्रा, एवढी पवित्र होती. आणि ती कान्होपात्रा आपल्याला ज्ञानोबाराय कोण होते ते सांगते महाराज. त्याच काळी जनाबाई नावाच्या संत सुद्धा होत्या. जनाबाई बोलू नका ना, बोलू नका, बोलू नका. विठाला विठाला. जनाबाई त्या काळच्या संत होत्या महाराज. जनाबाई नामदेवरायाच्या घरी राहायच्या. किती माणसाचं कुटुंब होतं नामदेवरायाचं? 14 माणसाचं कुटुंब होतं. 15व्या जनाबाई होत्या. 15 माणसाचं कुटुंब, पण आदळ नाही, आपट नाही, काहीच नाही महाराज. 15 माणसं ज्या घरात राहतात तिथं आदळ आपट नाही. आपल्या घरी एखादा पाहुणा मुक्कामी राहतो म्हणलं की परत खनन करती महाराज परत. आणि त्या काळच्या त्या जनाबाई सांगतात कोण होते ज्ञानोबाराय. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार.
माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष भगवंताचा अवतार जो आहे, विष्णूचा अवतार आहे, ते ज्ञानोबाराय आहेत. आणि ज्ञानोबाराय जन्माला येण्याचं पाठीमागं कारणही तसंच आहे महाराज. 12 वर्ष तपश्चर्येचं फलित म्हणून ज्ञानोबारायांचा जन्म झालेला आहे महाराज. सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी काही ना काही आई वडिलाची तपश्चर्याच असावी लागते, तेव्हाच सात्विक मुलं जन्माला येत असतात. एवढे हे सुंदर मुलं पाहिले आमच्या विठ्ठलचा पावर संस्थेमध्ये आहे. असे मुलं पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटते माझा पोरगा गाणारा व्हावा, पण तो पेनारा झाल्याशिवाय राहत अजिबात नाही. प्रत्येकाला असा मृदंग वाजवला की असं वाटतं आमचा पोरगा सुद्धा वाजवणारा व्हावा, पण तो वाजवणाराच होतो. वाजवणाराच होतो, पण मृदंग सोडून दुसरं. 12 वर्षाची तपश्चर्या होती महाराज. त्याची सुद्धा स्वतंत्र कथा आहे. विठ्ठलपंत आपेगावचे राहणारे, मूळ आपेगावचे विठ्ठलपंत आहेत. आणि ते तीर्थयात्रा करत 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 आळंदीला येतात. आणि आळंदीला आल्याच्या जवळपास सर्वांना इतिहास माहिती आहे, फक्त एक सांगतोय. आळंदीला येत असताना सिद्धोपंताच्या विनंतीवरून रुक्मिणी आईसाहेबासोबत त्यांचं लग्न होते. आणि रुक्मिणी आईसाहेबासोबत लग्न झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा ते म्हणतायत मला असं वाटतं मी संन्यास घ्यावा. मग रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या एक दिवस हसता हसता घ्या संन्यास. आणि संन्यास घ्या म्हणल्याच्या नंतर त्यांनी संन्यास घेतला. आता आम्हालाही असं वाटतंय, मला असं वाटतंय बाबा नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं, असं प्रत्येकाला लग्न झाल्याच्या नंतर वाटते. पण ज्यांचे राहिले त्याला असं वाटतंय कोण म्हणाव पोरगी पाहायला येतो का. आम्ही एक दिवस भाऊ पाटील आम्ही कीर्तनाला गेलो. दिनकर होता आपला, दिनकर पाटील होते सोबत, विचारून घ्या त्याला. आमच्या गावातलाच एक मुलगा सोबत नेला आम्ही लग्न म्हणजे हे पाहण्यासाठी, मुलगी पाहण्यासाठी तो गेलेला होता. आणि बिचारा वापस आला. मग वापस आल्याच्या नंतर म्हणलं कुठं चालला, म्हणे मी मुलगी पाहून आलो. म्हणलं चाल कीर्तनाला. ते आला सोबत. मग सोबत आल्याच्या नंतर मग मी असं गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं झाली की नाही रे एखादी मुलगी पसंत. तो म्हणला मुलगी पसंत आहे म्हणे, वर्ष झाले मी मुलगी पाहतोय. म्हणलं मग एखादी पसंत करून लग्न उरकून टाक. तो म्हणला एखादी पण नाही, मी कोणतीलाच नाही म्हणन ना, मी कोणतीलाच नाही म्हणन म्हणे, पण मला म्हणन ना कोणी कर म्हणून. असा विनोदाचा भाग सोडा. काल्पनिक मुलगा आहे, काल्पनिक सगळं आहे, त्यात काही सिरियस घेऊ नका. मग म्हणायचं काय, मला 12 वर्षाची तपश्चर्या केली. आणि मग लग्न झाल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं मला असं वाटतं संन्यास घ्यावा. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या घ्या मग. आणि घ्या म्हटल्याच्या नंतर जे विठ्ठलपंत गेले महाराज, तर 12 वर्ष घरी आले नाही. 12 वर्ष घरी आले नाही. आणि रुक्मिणी आईसाहेब रोज त्यांची वाट पाहत होत्या. पतिव्रता महिलेचा एक स्वभाव असतो महाराज, ज्या दिवशी आपला पती मरण पावेल त्या दिवशी ते कुंकू मोडल्या जातं किंवा मिटवल्या जातं, पण तोपर्यंत ती पतिव्रता स्त्री आपल्या पतीची आशा सोडत नाही. आणि मग ज्या आश्रमामध्ये आमचे विठ्ठलपंत गेले, त्याच आश्रमाचे जे काही मला नाव आठवत नाही, काय नाव त्यांचं, रामानंद स्वामी, ते आळंदीला आले. आणि आळंदीला तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणावरती आल्याच्या नंतर पाहिलं तर ज्या पिंपळाला आपण म्हणतोय, ज्या जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, त्या पिंपळाखाली आमच्या रुक्मिणी आईसाहेब आणि काही सोबत महिला असतील त्या सोबत बसलेल्या आहेत. आणि त्या पाहिलंय की तो कोणीतरी स्वामी आलेले आहेत, त्यांचं आपण जर दर्शन घेतलं तर यांच्या दर्शनाने तरी माझे पती वापस येतील. मग त्यांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर मग तर जास्तच रडायला लागल्या महाराज. मग सोबतची बाई म्हणली महाराज तिचा बनवरा 12 वर्ष झाली कुठकानो गेला आणि ते म्हणता पुत्रवती भव. मग त्या रामानंद स्वामींनी सांगितलं येतील पती परत, नको चिंता करू. ज्या साधूची ते वाक्य होते महाराज, करील तो काय नो हे महाराज, करील तो काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. ओ परिपाहे बीज सुधागे परिपाहे बीज, सुधागे परिपाहे बीज, सुधागे परिपाहे बीज. करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज सुधागी, परिपाहे बीज सुधागी.
त्यांनी सांगितलं 12 वर्ष झाले हिचे पती या ठिकाणी नाही आहेत महाराज, तुम्ही जो आशीर्वाद दिलाय. आणि 12 वर्ष रुक्मिणी आई साहेबांनी वाट बघितली महाराज, एक ना एक दिवस माझे पती वापस येतील. हा पतिव्रत भाव त्या रुक्मिणी आई साहेबांच्या मध्ये होता. आपल्याकडं पतिव्रतेचा एक वेगळाच एजेंडा आहे महाराज. का? कारण पतिव्रता आहे, गोठ्यामध्ये गाय आहे आणि कोणीतरी साधू आहे, म्हणून ही सृष्टी जिवंत आहे महाराज. आदरणीय वंदनीय पाचपोर बाबांचं हे वाक्य आहे. ही सृष्टी जर का जगत असेल, ही सृष्टीवरती जर का चांगलं काही घडत असेल, तर त्याला फक्त 3च कारण आहेत. एक तर पतिव्रता, दुसरी म्हणजे गोठ्यामधली गाय, आणि तिसरी म्हणजे एखादा कोणीतरी साधूची पुण्याई मग उपयोगाला येत असेल, म्हणूनच ही सृष्टी जगत आहे महाराज. मग महाराजांनी सांगितलं येतील तुझे पती परत, आणि पती परत येतील म्हटल्याच्या नंतर तिला आनंद झाला महाराज. कारण हा पतिव्रता भाव तिच्या मनामध्ये होता. आपल्या इकडं तसं होत नाही, पण असं काही घडलं का? कुंकू असते, एवढा पतिव्रता भाव असतो की कुंकू तिच्या कपाळावरती जरी असेल, पण ते तिचं नसतं महाराज, ते कुणाच्या तरी नावाचं असतं. पायामध्ये जोडवे जरी असतील, ते तिला घालावे लागतात, पण ते कुणाच्या तरी नावाचे असतात. आणि जेव्हा एखादा तिचा पती वारल्याच्या नंतर ते एक तर काढून घेतल्या जातात महाराज, ते नष्ट केल्या जातात. हा पतिव्रता भाव आहे. आपल्या इकडं असं होतंय का की कोणी म्हणते का असं की चिवडा केला नेऊन गेला, चहा करते ताजा, अब्दुल भाई मेला तर गपुऱ्या माझा, असं म्हणले का? नाही, अजिबात म्हणली नाही महाराज. तो पतिव्रता भाव आहे. मग विठ्ठलपंतांची ते येणार किंवा त्यांच्या खानाखुना त्यांनी विचारल्या महाराज. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं बलदंड शरीर आहे आणि शरीरयष्टी चांगली आहे, आणि डाव्या दंडावरती बिल्वदळ आहे महाराज. बिल्वदळ म्हणजे याचं बेलाचं पान, असं त्यांचं वर्णन सांगितल्याच्या नंतर रामानंद स्वामींना असं वाटलं की आपल्या आश्रमामध्ये जो काही चैतन्य नावाचा व्यक्ती आहे तोच तिचा पती असावा. मग त्यांनी तिथंच ती यात्रा संपवली महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, त्यांनी तिथंच ती यात्रेला पूर्ण विराम दिला आणि आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं चैतन्य, आणि चैतन्य म्हणल्याच्या नंतर विठ्ठलपंतांना घामच सुटला महाराज. स्वामी ज्या अर्थी यात्रा संपून वापस येत आहेत, येण्याचा दिवस वेगळा ठरला होता आणि आज येत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. आणि चैतन्य म्हटल्यानंतर विठ्ठलपंत त्यांच्या जवळ आले आणि सांगितलं चैतन्य, आपेगावचा कुलकर्णी तूच ना? विठ्ठलपंत कुलकर्णी जो ज्याला म्हणतात तो तूच आहे ना? आणि तसं म्हटल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी पाय धरले आणि सांगितलं, अरे तुझी पत्नी डोळ्यात तेल घालून 12 वर्ष झाले तपश्चर्या करते, त्या ठिकाणी तुझी वाट बघते आणि तू तिथं निश्चयात्मक वैराग्य धारण करतोय. आत्ताच्या आता संसारामध्ये जा, आणि संसारामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पत्नीनं तुझी वाट बघत आहे आणि माझा आदेश म्हणून तुला पुन्हा संसार सुरुवात करायची आहे. मग स्वामींचं ऐकलं महाराज आणि पुन्हा संसाराला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्याच्या नंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई अशी 4ही भावंड जन्माला आले महाराज. आणि ते ज्ञानोबा आहे ज्या ज्ञानोबारायांनी अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी आणि सर्वसाधारण व्यक्तीला सर्वांना करता यावं असा हरिपाठ, आणि त्या हरिपाठामधील 28 क्रमांकाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगतायत, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, 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 एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, हरिस करुणा येईल तुझी, हरिस करुणा
तत्वनाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. नाम हे फक्त एक तत्व आहे महाराज. आपण पाहतो 33 कोटी देव, अष्टचामुंडा, भैरव हे सर्व जरी देवता असतील तर ते त्याच्या पाठीमागचं तत्व मात्र एक आहे महाराज. एकच तत्व आहे. का? आपण सर्व शेतकरी वर्ग आहेत. आपण शेतकरी वर्ग आहे. पेरणी झाल्याच्या नंतर पेरताना आपण सोयाबीन हा पदार्थ पेरलाय. सोयाबीन, तीच सोयाबीन पाल्यामध्ये आली म्हणजे निघली, तिचं उगवण झाली आणि उगवल्याच्या नंतर डवरणीच्या काळामध्ये तिचं ती एक 4-4 बोटं जरी झाली असेल, तिची अवस्था बदलली. आपल्या ठाई काय आहे? ती काय आहे? सोयाबीन. बरोबर आहे. ती निंद्याच्या भरामध्ये आली, आपल्या एक झाड मोठं झालं. ती झाडाच्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मनामध्ये आपण त्याला काय उच्चारतो? सोयाबीन. काढणीला आली तरीही झाड पिवळं झालं, वाळून गेलं, मग आपण असं म्हणतो का वाळलं झाड? अजिबात म्हणत नाही. त्याला काय म्हणतो? सोयाबीन. तसं देव हा नाना रूपानं नटलेला जरी असेल तरी त्याच्या पाठीमागं जे तत्व आहे ते एकच आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात एक तत्व नाम. नाम देवापेक्षाही देवाच्या नामामध्ये जास्त ताकद आहे महाराज. का ताकद आहे महाराज? कारण देवाचं नाम एवढं चांगलं आहे. नाम चांगले चांगले कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. किंवा एखादं जर नाम असेल तर त्या नामाने पर्वत सुद्धा जळून जातात. घेत नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. किंवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, किंवा तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. त्या नामामध्ये ताकद आहे महाराज. आपल्याला रामायणामध्ये सुंदर अशी रामकथा चालू आहे. ज्यांच्या मुखारबिंदातून आपण रामकथा श्रवण करतो ते दत्तात्रय महाराज आहेत. आज कीर्तनाला उपस्थित नाही आहेत, पण सुंदर असं रामायणामध्ये उदाहरण आपण नेहमी पाहतो महाराज. राम सेतू झाला. राम सेतू हा रामामुळे, ज्या मानवामुळे नाही झाला, पण कोणामुळे झाला? त्या भगवंताच्या नामामुळे झाला. हे उदाहरण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून नामामध्ये ताकद आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा. पुढे पाषाणाला पाना, पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नारायणा नाम तुझे. एकदा टाळ्या वाजवा सर्वांसाठी. वाजवा जोरात. नाम तुझे रे नारायणा, फोडी पाषाणाला पाना. नामामध्ये ताकद आहे महाराज. संसारामध्ये जर नामामध्ये ताकद आहे महाराज, संसारामध्ये नामालाच ताकद आहे. का? आपण जर एखाद्या बालकाला त्याच्या नावाच्या व्यतिरिक्त नावानं जर उच्चारलं ते ओव देते का? देत नाही महाराज. का देत नाही? कारण त्याचं ते नाव नाहीये. त्याचं जे वेगळं नाव आहे त्याच नावाने तो ओव देत असतो महाराज. नावामध्ये ताकद आहे. एका गावामध्ये काय झालं, एक पती पत्नी त्यांनी असा प्रयोग केला महाराज की आपण नावं बदलू म्हणे. नावं बदलून टाकू. काय नावं बदलू?
मग त्यांनी काय केलं, बायकोचं नाव ठेवलं जिलेबी. लक्ष द्या, हा, बायकोचं नाव ठेवलं जिलेबी आणि त्याचं माणसाचं नाव ठेवलं लाडू. पण त्यांच्याकडं दोघंच नव्हते, त्यांना 2 बैल सुद्धा होते. एकाचं नाव ठेवलं पाहुणा आणि एकाचं नाव ठेवलं काठी. चाबूक काठी काही बी असू द्या, हा, असं नाव ठेवलं महाराज. आणि नाव ठेवल्याच्या नंतर मग 15 दिवस महिनाभर त्यांचा ते तसाच दिनक्रम चालला. तो तिला लाडू म्हणायचा, ती त्याला लाडू म्हणायची, हा त्याला जिलेबी म्हणायची. असा त्यांचा मस्त चालला. एका बैलाला पाहुणा म्हणायची, एका बैलाला काठी म्हणायची, असं सगळं म्हणायचे महाराज. पण त्यांच्यात माहीत होतं. पण काही दिवसानंतर, 1 महिन्याभराच्या नंतर असं सांगायला गेलो की असे कान टवकारून ऐकतात महाराज. सांगू तुम्हाला, कीर्तनाला चांगले दिवस कधी येतील विठ्ठल बाबा सांगू तुम्हाला. कीर्तनाला चांगले दिवस त्या दिवशी येतील ज्या दिवशी या कीर्तनातून सासू सुनायच्या गप्पा बंद होतील. आपण फार भाग्यवान लोक आहेत, आपण फार भाग्यवान. किती भाग्यवान लोक आहेत सांगू तुम्हाला. आणि त्यातल्या त्यात हिंगोली जिल्हा तर जास्त भाग्यवान आहे महाराज. तुम्ही म्हणसाल का? त्याचं कारण असं आहे की नारदांनी पहिलं कीर्तन वैकुंठामध्ये केलं. नारदांनी पहिलं कीर्तन वैकुंठामध्ये केलं आणि त्यानंतर कीर्तनाचा दुसरा मान जर कोणाला मिळाला असेल तर आमच्या हिंगोलीच्या नामदेव महाराजांना. वाजवा टाळ्या तरी वाजवा कमीत कमी. यांच्या परंपरेतले लोक आपण आहोत. मग आपण विनोदाला जास्त किंमत दिली नाही पाहिजे. आपण चिंतनीय कीर्तन ऐकले पाहिजे, चिंतनीय कीर्तन. पण आपल्याला योग्य तेवढं येत नाही. चिंतनवाला महाराज आणला, चिंतनीय कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळालं की तुम्ही म्हणता रात्रीचं महाराज लय बोर होतं. आणि विनोदावाला आलं की मग त्याच्यासारखा महाराज नाही महाराज. हा, म्हणून आपली ऐकण्याची, श्रवण करण्याची जी क्षमता आहे ती बदला. निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय कुठपर्यंत आला होता? पाहुणा आणि काठी आणि चाबूक, आपले लाडू आणि जिलेबी. मग त्याचं रोज चालू झालं महाराज. ते तसं एकमेकांना संबोधन करायचे, एकमेकांना बोलायचे. पण एवढ्या दिवसामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या जिलेबीचा भाऊ आला महाराज. कोण आला? जिलेबीचा भाऊ आला महाराज. जिलेबीचा भाऊ आला आणि दोघं शेतात येत. मग शेतात असल्यामुळं काय केलं, हे नेमकाच आपला लाडू काय केलं, भाकर सोडली, जेवायलाच बसला. वखर सोडून दिला आणि जेवायला बसला. आणि जेवायला बसल्याच्या नंतर पाहुणा आला की म्हणते राम राम दाजी, राम राम. सगळं बोलणं चालणं झालं. म्हणे इथं जेवता का तिकडच्या वावरात ती जिलेबी आहे ती तिकडं जेवता? याला वाटलं इथं तर ठेचा दिसायला, भाकरी दिसायल्यात, मग त्याच्यापेक्षा जिलेबीकडे जाऊ. माऊली भावानं आणली होती आज. हा, तो म्हणला मी तिकडच्या वावरात बाईकडे जातो आणि जिलेबी खातो. आणि तिकडे गेला, तिकडं पाहतो तर तिकडं काहीच नाही. तिकडे ह्याच भाकरी ज्या तिकडं लाडूकडं होत्या त्याच भाकरी इकडे येतात. तोच ठेचा आहे, तीच खाराची पोळे, सगळं तेच आहे महाराज. पुन्हा पाहुण्याला असं वाटलं आपण जरा दम काढू. जिलेबी म्हणली इथं जेवतो का घरी लाडू आल्यावर जेवतो? याला वाटलं इथंही जेवणं नको आणि दाजी सोबत तर जेवलोच नाही, मग त्याच्यापेक्षा आपण घरी लाडूच खाऊ. हा गेला महाराज. चैत्राचं रणरण तर ऊन आहे, त्या उन्हात घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर वखर सोडला. पाहुणा आल्यामुळं वखर सोडला महाराज. आणि गावाच्या जवळच त्यांचा असा ढोरं बांधायचा कोठा बिटा असेल, त्या कोठ्यामध्ये गेले. आणि कोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर आऊत सोडलं की त्यातला एक जो बैल आहे तो पळाला. आता तो पळाला म्हणजे त्या बैलाला माहित होतं आता कुठं उभं राहायचं. जिथून आऊत आणलं तिथं. याच्या लक्षात आलं की हा बैल जर धरायचा असेल तर घरातला जो कोठ्यात आलेला आहे त्या बांध कोणाला तरी सांगावं लागल. मग त्यानं सांगितलं, ले जिलेबी एक काम कर, एकदा तू पाहुणा बांध, मी काठी घेऊन येतो. तो पाहुणा महाराज त्या दिवशी जे गेला तो अजून परत आला नाही. मला सांगायचं काय, सामान्य नामामध्ये ताकद आहे. मग त्या भगवंताचं जर नाम घेतलं तर ते नाम आपल्याला निश्चितच आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात एक तत्व नाम. आता दृढ धरायचं, एवढं दृढ करायचं, एवढं दृढ करायचं, एवढं दृढ करायचं, म्हणजे घट्ट करायचं. कसं घट्ट करायचं सांगू का? आपल्याकडं आता सध्या बोंद्र्याचा गुळ नाही आहे महाराज. पूर्वीच्या काळात, आमच्या काळामध्ये बोंद्र्याचा गुळ होता. आमचं फार जुनं वय. हां हां, त्या काळामध्ये बोंद्र्याचा गुळ होता महाराज. होता ना. आता त्या पॅकिंगच्या भेला आलेल्या आहेत. पण तो बोंद्र्याचा गुळ होता. त्या गुळाला काय व्हायच्या,
मुंगळे लागायचे, मुंगळे. आणि मुंगळे लागल्याच्या नंतर ज्यावेळेस ते बोंद्र्याचे ते मुंगळे काढण्यासाठी तो दुकानदार काय करायचा, ते बोंद्र झटकायचा, त्यावेळेस त्या मुंगळ्याच्या सगळ्या टाल्या पडायच्या महाराज, मागच्या पडायच्या ना, विठ्ठल बाबा पडायच्या ना. मग एवढं ते त्याचं जे फक्त पुढचं जे मुंडकं आहे त्या मुंगळ्याचं, तेच त्या याला चिटकून राहायचं. कशाला? गुळाच्या बोंद्र्याला. म्हणजे एवढं घट्ट करा, एवढं घट्ट करा, ज्याप्रमाणे त्या मुंगळ्यानं त्या गुळाचं बोंद्र धरलेले, तेवढं ते नाम काय करा, आपल्याशी दृढ करा, घट्ट करा. मराठ्याचा राजा संभाजी, त्यांना एक वेळेस बादशहाने कैद केलं महाराज. आणि कैद केल्याच्या नंतर सांगितलं, राजे तुम्ही आमचा धर्म बदला, तुम्ही तुमचा धर्म बदला, आमच्या धर्मामध्ये या, तुम्हाला 1000 बायकाचा जनानखाना देतो, राज्य देतो, जे लागत असेल ते देतो, फक्त तुम्ही काय करा, धर्म बदला. राजे म्हणले नाही बदलणार, नाही बदलणार महाराज. आणि असं सांगितल्याच्या नंतर काही दिवस असं सांगितलं, पण राजे धर्म बदलायला तयार नाहीत. मग एक दिवस असं झालं महाराज, त्या बादशहाने सांगितलं, राजे तुम्ही जर धर्म बदलणार नसाल तर तुम्हाला तप्त झालेल्या सळ्या ज्या आहेत त्या सळ्या तुमच्या डोळ्यामध्ये घातल्या जातील राजे, तुम्हाला जिवंत जाळलं जाईल राजे, तुमच्या अंगावरती जी काही चांबडी आहे ती सोलल्या जाईल राजे, तुम्ही धर्म बदला. पण तरी सुद्धा आमच्या राजांनी धर्म बदलला नाही. याला म्हणायचं दृढता, याला म्हणायचं दृढता महाराज. एवढी दृढता त्या नामामध्ये ठेवा. ज्यावेळेस रामायणामध्ये सीतामैयाला हरण केल्या जात होतं, त्या सीतामैयाला नेल्या जात होतं, त्यावेळेस खिद जटायू नावाचा पक्षी त्या ठिकाणी आला महाराज. आणि जटायू त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या जटायूनं पाहिलं की आमच्या सीतामैयाला कोणीतरी घेऊन जात आहे, कोणीतरी घेऊन जात आहे. आणि त्या काळच्या पक्षाला सुद्धा असं वाटायचं की एखादी स्त्री असेल तर त्या स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर त्या स्त्रीवरचा अन्याय आपल्या डोळ्यानं पाहू नये. त्या रामायणातल्या पक्षाची ती वृत्ती होती महाराज, पक्षाची वृत्ती होती. मग जटायूनं सांगितलं, जटायूनं जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी पक्षी पडला महाराज. त्या जटायूला माहीत झालं की आपण आता याच्या पुढं आपली शक्ती, आपलं सामर्थ्य चालू शकत नाही. म्हणून रावणाच्या डाव्या पायावरती त्यांनी त्यांच्या चोचीनं छेद करण्याचा प्रयत्न केला आणि छेद केला महाराज. मग रावणाने काय केलं, त्या दोन्ही त्या जटायूचे जे पंख आहेत ते छाटल्या गेले, तोडल्या गेले. आणि सांगितलं, अरे का मरतो त्या रामासाठी, मी तुला जीवनदान दिलं असतं, जीवनदान माझ्या वाट्याला जर आला नसता तर. त्यावेळेस जटायूचे उद्गार आहेत महाराज, तू कोण मारणारा आणि मी कोण मरणारा महाराज, जे आहे ते त्या रामाचं आहे. मी एक वेळ रामासाठी मरण पत्कारेन, पण तुझ्यासाठी जगणार नाही. याला म्हणायचं दृढता. आणि त्या दृढतेने एकदा आपण त्या देवाचं नाव घेतलं की महाराज सांगतात, एकतत्व नाम दृढ धरी मना, मग त्या देवाला आपली करुणा आल्याशिवाय राहणार नाही. विठोबा एकदा सर्वांनी एक वेळा हात वर करावा, सर्वांनी करा. मराठी हॉटस्पॉट वाले सर्वांकडे फिरवा. ज्ञानोबाराया
त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय घ्या, हात खाली घ्या सर्वजण. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. थंडी आहे मलाही माहित आहे, पण भजन केलं पाहिजे महाराज. आणि भजन केलं तरच आपली आत्मोन्नती होणार आहे. भजनाशिवाय काही होणार नाही महाराज. आपण नामाचंच महत्त्व सांगून दिले आणि नामाचं महत्त्व सांगून सुद्धा तुम्ही नामच घेतलं नाही. मग सांगा बरं कसं होईल? असं होणार नाही. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केलेलं भजन म्हणजे याचं खरं नाव कीर्तन आहे महाराज. नाही तर कीर्तन एका महाराजांनी सांगायचं, 2 तास चाटा मारायच्या, त्या निघून जायचं, त्याचं नाव कीर्तन नाही. सर्वांनी एकत्रित येऊन त्या नामाचा जयघोष करणं त्याचं नाव चिंतन आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. म्हणून सर्वांनी भजन केलं. सर्वांच्या चरणी धन्यवाद ठेवतो. आजच्या या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं आज पहिल्या दिवशी म्हणजे असंच वातावरण असते महाराज. असंच म्हणजे कसं असते, पहिल्या दिवशी पारायण 9ला चालू होते, 11ला बंद होते. लगेच कथा 2ला चालू होती, 3:30ला बंद होती. कीर्तनकार बी आला तर आला, नाही आला तर दुसरा उभा केला जातो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पहिला दिवस म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कसं असते, आज काय पहिला दिवस आहे, आज काय पहिला दिवस आहे. म्हणून पहिल्या दिवसाची तोडकी मोडकी होणे जशी जमेल अशा प्रकारची सेवा परमभाग्यानं माझ्याकडे आली, ती मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा शब्दशः भावार्थ मी तुमच्यापुढे मांडलेलाच होता. आणि या अभंगाचा जो अर्थ आहे तो असाच असेल असा माझा अजिबात आग्रह दुराग्रह नाही आहे. अजिबात नाही महाराज. एखादा विशिष्ट कीर्तनकार आल्याच्या नंतर या अभंगावरती वेगळ्या तऱ्हेने सुद्धा बोलू शकतो. याचा अर्थ असा आहे, जे माझ्या बुद्धीला पटलं किंवा ज्या गुरुवर्यांच्या मुखारविंदातून श्रवण करण्याचा प्रयत्न केला तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराज. 10:30 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. आपला हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील पहिल्या दिवसाची सेवा परमभाग्यानं गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. या सप्ताहाचे आयोजक, नियोजक, संयोजक समस्त गावकरी मंडळी, तरुण मंडळी, विशेष यावर्षी तरुण मंडळीचा पुढाकार या सप्ताहामध्ये आहे महाराज. कारण प्रत्येकजण आपापल्या परीनं जे काम सांगितलं ते काम करण्यासाठी तत्पर आहे, झटतो आहे. त्या निमित्तानं सर्वांनी एकदा तरुण मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. कारण खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर तरुणांची गरज आहे महाराज. तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. मी 15 दिवसापासून पाहतोय महाराज, कुठलाही तरुणाला जे काही एखादं कार्य सांगितलं तर तो त्या ठिकाणी नाही असं म्हणत नाही महाराज. कोण रिकामं आहे हो? कार्य करायला कोणी रिकामं नाही. 15 दिवसापासून लोक कामं करायलेत, कोणी रिकामं नाही. कोणालाही असं नाही की त्याच्याकडे काम नाही म्हणून तो फिरतोय, अजिबात नाही. पण आपलं काहीतरी ऋण, गावाचं देवाचं आपल्यावरती काहीतरी ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रत्येक जण या सप्ताहासाठी झटतोय. असंच झटत राहा महाराज. सर्वांनी सहकार्य करा. आपल्याला सर्वांचीच आवश्यकता आहे महाराज. कोणी म्हणेल की यावर्षी सप्ताह खूप मोठा आहे, कोणी म्हणेल सप्ताह असाच आहे. पण कोणाचं काहीच नाही महाराज. आपापल्या परीनं प्रत्येकाजण असं ठरवा की हा सप्ताह माझा आहे महाराज. प्रत्येकानं असं ठेवा. का की आपण शाळेमध्ये रोज प्रार्थना करतो, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. म्हणजे त्या भारताबद्दल स्वतःचा भारत असल्यासारखं आहे. म्हणून आपण त्या माझी जी वस्तू आहे ती माझी म्हणण्यात आणि आपली म्हणण्यात फार फरक आहे महाराज. माझी वस्तू आपण काळजीपूर्वक सांभाळतो, तसंच हा सप्ताह माझा आहे अशी सर्वांची एक दूरदृष्टी ठेवा आणि सर्वांनी या सप्ताहाला सहकार्य करा महाराज. जमलेले सर्व गायनाचार्य महाराज मंडळी आहेत, सर्व आमची वारकरी शिक्षण संस्था आहे, विठ्ठल महाराज आहेत, आमचे मधुकर महाराज, आमचे हजारे महाराज, सुंदर अशी साऊंड सिस्टम, मराठी हॉटस्पॉट, आमचे माऊली महाराज ज्यांचं सुंदर असं नियोजन आहे ते आमचे माऊली बाबा. आणि ज्यांना पूर्ण महाराष्ट्र मानतो, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नामवंत आहेत पण ते आपल्या गावातले आहेत. विशेष लक्षात घ्या वाक्य काय बोलतोय मी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नामवंत आहेत पण ते आपल्या गावातले आहेत असे आदरणीय वंदनीय सोपानजी महाराज सानप यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा चाललेला सप्ताह आहे. उद्या ते गावीच थांबणार आहेत महाराज. आणि सप्ताहामध्ये
एक 2च कीर्तन आहेत आणि सप्ताहामध्ये ते सुद्धा यावर्षी थांबणार आहेत, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतो ते आमचे दत्तात्रय महाराज आहेत. सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली. आमचे रवी भाऊ सुद्धा आले. आता दिवसभर फोटो आणण्यासाठी गेलेले होते शेगावला. जे आपल्याला लेकी बाळीला आपल्याला ज्यांना फोटो द्यायचे आहेत ते फोटो आणण्यासाठी आमचे रवी भाऊ सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आता सुंदर अशी चाल आता आला, मग माझं लक्ष आता गेलं. बरं चाल नाही शेवटच्या दिवशी म्हणू. आता बनरा आहे मंदिर. नाही 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 बनायला लागलं तर म्हणतील. नाही 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली.